वा, काय मस्त दिसते नाही मसाला भेंडी. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा अशा पद्धतीने मसाला भेंडी नक्की ट्राय करा. चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूया. आता सर्वात आधी आपण इथं भेंडी स्वच्छ धुवून कट करून घेणार आहोत. आपल्याला भेंडी पूर्ण कट करून घ्यायची नाही, तर मसाला व्यवस्थित भरता येईल तितपतच कट करून घ्यायचे. खूप जास्त कट करून घ्यायचे नाही. अगदी अशाच पद्धतीने आपल्या बाकीच्या भेंडी पण आपण व्यवस्थित अशा कट करून घेणार आहोत. आता आपली भेंडी कट करून झाल्यानंतर आपण मसाला तयार करण्यासाठी आधी शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर शेंगदाणे व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता शेंगदाणे बारीक झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा लसूण घालून पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपण मसाला भेंडीसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण सर्वात आधी तेल गरम करून घ्यायचं आहे. आता आपलं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी धना पावडर घालायची आहे. नंतर थोडीशी हळद आणि आपण वाटून घेतलेले शेंगदाणे आणि लसूण घालून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडस लाल तिखट घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाला आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरतून थोडस चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. तर आपला मसाला व्यवस्थित असा परतून झालेला आहे. तर थोडा गार झाल्यानंतर आपण कापून घेतलेल्या भेंडीमध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मसाला भेंडीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. आता आपला मसाला भरून झाल्यानंतर पॅन गरम करून भेंडी फ्राय करण्यासाठी ठेवून देणार आहोत. आणि आता फ्राय करण्यासाठी थोडस तेल घालून घेणार.
आता भेंडी फ्राय करण्यासाठी खूप जास्त हाय गॅस ठेवायचा नाही, अगदी कमी गॅसवर व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे. आता एक 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून भेंडी व्यवस्थित अशी फ्राय करून घेणार आहोत. आता 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली भेंडी एका साईडने व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे. तुम्ही पलटी करून दुसऱ्या साईडने व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी दिसायला क्रिस्पी झालेली आहे. अगदी अशाच पद्धतीने आता आपण दुसऱ्या बाजूने पण भेंडी व्यवस्थित अशी फ्राय करून घेणार आहोत. आता दुसऱ्या बाजूने पण आपण झाकण ठेवून व्यवस्थित अशी भेंडी फ्राय करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली भेंडी व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे. आता गॅस बंद करून खाण्यासाठी घेऊ शकता. आपली झणझणीत आणि एकदम टेस्टी आणि क्रिस्पी अशी मसाला भेंडी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.